नमस्कार मैत्रिणींनो, श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल कैरीचं पन्ह। त्यासाठी इथं मी 2 कैऱ्या उकडण्यासाठी ठेवणार आहे। उन्हाळ्यामध्ये कैरीचं पन्ह पिल्यानंतर शरीराला थंडावा मिळतो, त्यामुळे उन्हाळ्यात कैरीचं पन्ह आवर्जून पिलं जातं। इथे मी कैरीच्या पन्ह्यामध्ये साधारण चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला ही कैरी साधारण 15 ते 20 मिनिटं उकडण्यासाठी ठेवायची आहे। नाहीतर तुम्ही ही कैरी कुकरला सुद्धा लावू शकता, साधारण 2 शिट्ट्या होईपर्यंत। इथे तुम्ही पाहू शकता आपली कैरी छान अशी हलकीशी उकडून झालेली आहे। आणखीन आपल्याला इथे 5 मिनिटं कैरी उकडून घ्यायची आहे। कैरी उकडली का नाही ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। आपला आंबा उकडत आहे तोपर्यंत आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे। गुळामध्ये मी साधारण अर्धा तांब्या पाणी घातलेला आहे। आपला गुळ बुडेपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। हा गुळ आपल्याला साधारण एक अर्धा तास असा झाकून ठेवायचा आहे। तो गुळ ऑटोमॅटिक पाण्यामध्ये वितळतो। तर चला तर पाहूया आपली कैरी उकडली का नाही ती। इथे तुम्ही पाहू शकता आपली कैरी सुद्धा छान अशी उकडलेली आहे। आता आपल्याला ती थंड होण्यासाठी ठेवायची आहे। इथे मी कैरी मधलं गरम पाणी काढून यामध्ये थंड पाणी घालून घेतलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या कैरीला पूर्ण अशी चीर पडलेली आहे। इथं आपली कैरी उकडून झालेली आहे। चीर पडल्यानंतर आपली कैरी उकडून होते, तसंच आपली कैरी इथं मी दाबलेली आहे। ही कैरी अगदी मऊसूद दबत आहे, याचा अर्थ असा आहे की आपली कैरी उकडलेली आहे। आता आपल्याला हे साधारण 15 ते 20 मिनिटं थंड पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आहे। चला तर मग आपण तोपर्यंत आपल्या गुळाचा पाक झाला का नाही ते बघणार आहोत। इथं आपल्या गुळाचा पाक सुद्धा छान असा झालेला आहे। आता आपल्याला पन्ह बनवून घ्यायचं आहे। इथे आपले आंबे सुद्धा छान असे थंड झालेले आहेत। आता मी त्यावरची साल काढून घेणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला आंब्यावरची साल काढून घ्यायची आहे। इथे आपली आंब्यावरची साल पूर्ण अशी बाजूला निघालेली आहे। आता आपल्याला त्यामधला गर छान असा चमच्याने काढून घ्यायचा आहे। चमच्याने काढल्यानंतर पूर्ण गर निघतो। इथे तुम्ही पाहू शकता माझा पूर्ण गर निघालेला आहे। आता मी अशाच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा सालीचा गर काढून घेणार आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे तुम्ही पाहू शकता आपला आंबा छान उकडल्यामुळे त्याचा गर देखील अगदी अलगद निघतो। आता इथे आपल्याला कोळीचा देखील गर अशाच पद्धतीने काढून घ्यायचा आहे। आपला आंबा छान असा उकडल्यामुळे कोळीचा गर देखील पटकन निघालेला आहे। आता आपल्याला हे छान असं मॅशरने किंवा रवीच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे। नाहीतर हे मिक्सरलाही तुम्ही वाटून घेऊ शकता। मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। इथे आपल्याला हा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपला गर छान असा वाटला गेलेला आहे। आता आपल्याला यामध्ये गुळाचा पाक घालून परत एकदा हे छान असं वाटून घ्यायचं आहे, कारण की आपण जो घातलेला आंब्याचा गर आहे तो पूर्ण असा मिक्स होतो। इथे आपला आंब्याचा गर व गुळ छान असा वाटून झालेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता एकदम अशी स्मूथ पेस्ट झालेली आहे। आता आपण ती काढून घेणार आहोत। इथे तुम्ही आईस क्यूब सुद्धा घालू शकता, कारण मी हे पाणी अगदी माठातलं घेतलेलं आहे, त्यामुळे मी इथे आईस क्यूब घालणार नाही। इथे तुम्ही पाहू शकता आपलं पन्ह छान असं दाटसर झालेलं आहे। पन्ह्यामध्ये जे कैरीचे छोटे छोटे कण आहेत ते दाताखाली आल्यानंतर खूप छान असं लागतं। आता मी पन्ह ओतून घेणार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे आपलं उन्हाळा स्पेशल कैरीचं पन्ह पिण्यासाठी तयार झालेलं आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद।